नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे राया आता गार्गीला म्हणत असतो, गार्गी अगं असा वेडेपणा का केलास तू? का सगळे गुन्हे कबूल केले आणि स्वतः इथे अडकलीस? त्यावर गार्गी म्हणू लागते, विशाल हे सगळं मी तुझ्यासाठी केलंय. मला फक्त तुझं सुख महत्त्वाचं आहे रे. मग मी इकडे मेले काय आणि जगले काय याला काहीच अर्थ नाही. पण बाहेर माझं प्रेम सुखात जगत असेल ना, तर मला यातच खूप आनंद आहे. त्यावर लगेच आत्ता राय म्हणू लागतो, गार्गी अगं काय बोलतेस? एवढं प्रेम करते माझ्यावर? तेव्हा गार्गी म्हणू लागते, हो विशाल, माझं स्वतःपेक्षा जास्त प्रेम तुझ्यावरती होतं आहे आणि ते असंच असणार आहे. त्यामुळे मी फक्त तुझ्या सुखाचा आणि तुझ्या भल्याचाच विचार करणार. बाहेर तू सुखी राहा, मला राहू दे इकडे, मला काहीच अडचण नाही. त्यावर लगेच आता राया पटकन गार्गीला मिठी मारतो. गार्गी नाही, मी माझ्या सुखासाठी तुझ्या आयुष्याचा बळी पडू देणार नाही. नाही गार्गी, तुझ्या विशालचा तुला शब्द आहे, तुला मी इकडनं बाहेर काढणार. गार्गीला मात्र आता रायाने घट्ट मिठी मारलेली असते. गार्गीला खूप आनंद झालेला असतो. ती आता आनंदाच्या भरात मंजिरीकडे बघून हसू लागते. त्याच वेळेस आता मंजिरीला तर हे सगळं बघून धक्काच बसलेला असतो. कारण एका क्षणात बरोबर गार्गीने रायाला कसं आपल्या जाळ्यात अडकवलेलं असतं ना, हे सगळं आता मंजिरीला दिसत असतं. त्याच वेळेस आता राय म्हणू लागतो, गार्गी गार्गी हे बघ, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आणि रडू नको बरं. तुला काय वाटलं तू माझ्या सुखासाठी स्वतःचा बळी देशील? मी असं होऊ देणार नाही. गार्गी, मी तुला इकडनं बाहेर काढणार. जी कोणी ती परी असेल ना, सिरियल किलर, तिला मी पकडणार, तिला मी जेलमध्ये टाकणार आणि तुझी सुटका करणार गार्गी. हा या विशूचा शब्द आहे. तेव्हा लगेच आता गार्गी रायाचा हात हातात घेते. विशाल, खरंच माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे रे, मी तुझ्यासाठी काहीही करू शकते. तेव्हा लगेच राय म्हणू लागतो, गार्गी आता माझाही तुला शब्द आहे, मी तुला इकडनं बाहेर काढणार म्हणजे काढणार. आता राय लगेच तातडीने तिकडे पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर साहेबांशी बोलण्यासाठी निघून जातो. आता गार्गी लगेच मंजिरीजवळ येते. बघितलंस मंजिरी, अगं माझ्या विशूने मला कशी घट्ट मिठी मारली, अगदी असं त्याच्या मिठीत मला भारावून टाकलं होतं ग, तुझ्या डोळ्यासमोर. बघ बघ मंजिरी, अगं तुझ्या समोर तुझ्या रायाने मला घट्ट मिठी मारली. बघितला माझ्या प्रेमाचा पावर? माझं प्रेम काय काय करू शकतं ना, हे दिसलं असेल तुला. त्यावर मंजिरी म्हणू लागते, गार्गी एवढ्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं. तेव्हा गार्गी म्हणू लागते, मंजिरी माझं प्रेम मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते. आणि बघितलं, तुझ्या डोळ्यासमोर तुला न विचारता तुझ्या विशूने कशी मला घट्ट मिठी मारली. याचा अर्थ तुझा राया तुझ्यावरती प्रेम करणारच नाही, तो आता या गार्गीवरती प्रेम करणार. बघितलं, मी जो डाव टाकलाय ना, त्यात आता माझं प्रेमच जिंकणार मंजिरी. आता मंजिरी एक नाही दोन नाही गप्प असते. मंजिरीला काय बोलावं काय सुचत नाही. तिकडनं ती निघून जाते. त्याच वेळेस आता इकडे राया मात्र घरी आलेला असतो. राया खूप भडकलेला असतो. आता आपल्या रूममध्ये येताच तो वस्तूंची तोडफोड करू लागतो. हे कसं शक्य आहे? माझ्यामुळे मी गार्गीला जेलमध्ये नाही राहू देणार. माझ्यासाठी तिने हा निर्णय घेतला, तिने माझ्या सुखासाठी एवढं सगळं केलं आणि मी तिच्यासाठी काहीच करू शकत नाही. एवढे सगळे पुरावे शोधून नाही बघितलं, पण त्या किलरविषयी काहीच हिंट लागत नाहीये, काय करू मी? असे म्हणताच राया त्या सगळ्या वस्तूंची तोडफोड करत असतो. तेवढ्यात जय घोरपडे तो, राया राया अरे काय वेडेपणा करतोय? राया थांब, असं करू नको बरं, शांत हो बरं. तेव्हा लगेच आता घोरपडे रायाला तिथे सोप्यावरती बसवतो. राया अरे असा आतताईपणा करून काय होणार आहे? हे बघ, गार्गीने गुन्हा कबूल केलाय म्हणून ती जेलमध्ये गेली. तेव्हा राया म्हणू लागतो, जय गार्गी परी नाहीये रे, तिने हे सगळं माझ्या भल्यासाठी केले आणि मी गार्गीला या दुःखात नाही बघू शकत. माझ्यासाठी तिने एवढं टोकाचं पाऊल उचललंय आणि मी तिला जेलमध्ये सडू देणार? शक्य नाहीये. मला काही करून त्या खऱ्या किलरला पकडायचंय आणि गार्गीची सुटका करायची. तेव्हा जय आता पटकन इथे रायाला पाणी देतो. पाणी पी. हे बघ, भावनेच्या भरात माणसाने कुठलाही निर्णय घ्यायचा नसतो. आपण शांततेत विचार करू, नक्कीच काहीतरी हाती लागेल आणि ज्यामुळे गार्गी सुटू शकते. नीट विचार कर.
त्यावर लगेच आता राहायला लागतो जय. अरे कसं शांत राहू मी, कसा शांततेत विचार करू. अरे तिकडे गार्गी जेलमध्ये माझ्यासाठी तिने एवढं मोठं पाऊल उचललंय आणि मी शांत राहून कसं जमेल. नाही नाही नाही, मला काही करून लवकरात लवकर गार्गीला बाहेर काढायचे. त्यावर लगेच आता जय म्हणू लागतो राया, राया शांत हो बरं, मी तुला सांगतोय ना, आपण नक्कीच काहीतरी मार्ग काढू, नक्कीच त्या किलरला आपण पकडू, काहीतरी असेलच ना. त्यावर राया म्हणू लागतो नाही रे जय, अरे प्रत्येक वेळेस तो किलर आपल्या हातावरती तुरी देऊन खून करून पळून जातो. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो हे बघ, तुझा विठुराया आहे की नाही तुझ्यासोबत. त्याच वेळेस रायाचं लक्ष आता लगेच विठुरायाच्या फोटोकडे जातं. तेव्हा तो विठुरायाजवळ येतो. ए विठुराया, अरे बघतोयस ना, अरे काय झालंय तुझ्या भक्तांच्या आयुष्यात. अरे तिकडे गार्गी जेलमध्ये, इकडे मला त्या किलरबद्दल काहीच हिंट लागत नाहीये. सांग ना, तू तुझ्या भक्तांना मदत नाही करणार का. हे बघ विठुराया, मला तुझ्या मदतीची गरज आहे. लवकरात लवकर त्या किलरला पकडलं गेलं पाहिजे, नाहीतर मोठा अनर्थ होईल रे. काहीतरी मार्ग दाखव ना. त्यावर लगेच आता पाठीमागनं जय येतो. रायाच्या खांद्यावरती हात ठेवतो. राया, टेन्शन घेऊ नको, आपण पुन्हा चांगली छान तपासणी करूया, म्हणजे कसं आहे काहीतरी नक्कीच सुगावा लागेल ना. त्यावर राया म्हणू लागतो नाही जय, अरे किती वेळा आपण डोळ्यात तेल घालून तपासण्या केल्यात, पण काहीच हिंट लागत नाही. ती परी आपल्याला काहीच सापडू देत नाहीये. कसं काय तिला शोधावं ना तेच कळत नाहीये. त्याच वेळेस आता रागाच्या भरातच जी रॅक असते ना, ज्यावरती सामान ठेवलेलं असतं, त्याला आता राया जोराची अशी लाथ मारतो. आता मात्र लगेच ती रॅक खाली पडणार. तेच आता घोरपडे पटकन तिला पकडतो, पण त्यातलं जे सामान असतं ना, ते सगळं आता अस्ताव्यस्त खाली पडून जातं. आता मात्र देवाच्या तेलाची बॉटलही तिकडे ठेवलेली असते. आता मात्र लगेच ती तेलाची बॉटल, जे पेपर वगैरे खाली पडलेले असतात ना, तिथे जाऊन थांबते. त्याच वेळेस आता जय पटकन ते पेपर उचलतो. राया, अरे काय आता ताई पण आहे हा. अरे बघ, तुझ्यामुळे आता या पेपरवरती तेल सांडलं असतं. अरे केसचे पेपर आहेत ना हे. त्यावर लगेच आता राया विठुरायाकडे बघतो. नक्कीच काहीतरी गोल बंगाल आहे. तेव्हा जय म्हणू लागतो म्हणजे काय म्हणायचंय. त्यावर राया म्हणू लागतो हे बघ जय, ही तेलाची बॉटल इकडे गेली म्हणजे विठुरायाने काहीतरी संकेत दिलाय आपल्याला. याचा अर्थ हे पेपर जाधवांच्या केसचेच आहे ना. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हां, त्यांच्याच केसचे पेपर आहे, मग अजून काय. त्यावर लगेच आत्ता राया म्हणू लागतो हे बघ जय, आत्तापर्यंत त्या परीने जेवढे खून केले तेवढ्यांच्या प्रत्येक नावावरती तिने इगतपुरी असं नाव कोरलं. आपण त्यानुसार इगतपुरीला गेलो, सगळा शोध घेतला, पण आपल्याला काहीच सापडलं नाही. आणि आता जेव्हा इन्स्पेक्टर साहेबांचा खून झाला जाधवांचा, तेव्हा मात्र त्यांच्या हातावरती पू हे नाव कोरलं गेलं. आणि आता पुढचा जो खून होणार आहे त्याच्यावरती री हे अक्षर कोरलं जाणार आहे. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर तो पुढचा होणारा खून थांबवावा लागेल. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो जय, त्यासाठी आपल्याला खूप कसोटीने प्रयत्न करावे लागणार. तेव्हा जय म्हणू लागतो पुढचा खून कसा थांबवायचा, पुढचा खून कुणाचा होणार आहे तुला माहिती आहे. तेव्हा राया म्हणू लागतो हो, मला माहिती आहे, कारण तो पुढचा खून त्याच व्यक्तीचा करणार ज्या व्यक्तीला या परीबद्दल काहीतरी माहिती असणार आहे. तेवढ्यात रायाचा फोन वाजतो. आता हॉस्पिटलमधनं फोन आलेला असतो. आता रायाला धक्का बसतो. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो काय झालं, कुणाचा फोन होता. त्यावर राया म्हणू लागतो हॉस्पिटलमधनं फोन होता, तो वेडा माणूस कोमात गेला होता ना, तो बरा झालाय, शुद्धीवर आलाय आणि हॉस्पिटलमधनं पळालाय सुद्धा. तेव्हा जय म्हणू लागतो काय, तो पळाला. त्यावर राया म्हणू लागतो नुसता पळाला नाही तर आता त्याचा खूनही होणार आहे, कारण ती परी आता पुढचा खून त्या वेड्या माणसाचाच करणार आहे. कारण परीबद्दल सत्य त्यालाच माहिती आहे आणि तोच आपल्याला सांगू शकतो. त्यामुळे आपल्याला कसलाही विचार न करता लवकरात लवकर त्याला शोधायचे आणि त्याला पकडायचे. चल जय, आपल्याला निघावं लागेल. आता राया आणि जय पटकन त्या वेड्या माणसाच्या शोधात निघालेले असतात. तर इकडे आता मंजिरी मात्र घरी आलेली असते. आता तिला गार्गीचं बोलणं आठवत असतं, कशी गार्गीला रायाने मिठी मारली, गार्गी किती खुश झालेली असते, बरोबर तिने कसं रायाला आपल्या जाळ्यात अडकवलंय, हे सगळे क्षण आता मंजिरीला आठवत असतात. तेव्हा लगेच मंजिरी मला लागते गार्गी असं कसं करू शकते. नाही नाही नाही, गार्गीच्या डोक्यात असला विचार येतोच कुठनं. एवढं सगळं तिने रायाला मिळवण्यासाठी केलंय का, हे कसं होईल असं जर झालं तर. नाही नाही नाही, मी असं होऊ देणार नाही, तो माझा राय आहे. त्याच वेळेस शशिकला येते. झालं, विचार करून झालं का, मला माहिती होतं ती पोरगी असंच काहीतरी करणार आहे. साधीसुधी पोरगी नाही आहे, त्या इंद्रायणीची पोरगी आहे ना. अगं मग वळणाचं पाणी वळणावरच जाणार. ती इंद्रायणी पण कशी महाशानी माहिती आहे ना.
त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, काकू अगं पण गार्गीने स्वतःला जेलमध्ये टाकलंय. सगळे गुन्हे कबूल करून तिने मोठी चूक केली. तिला तिच्या जीवाचं काहीच वाटत नाही का? त्यावर शशिकला म्हणू लागते, कसं वाटणार? एक नंबरची भामटी आणि उलट्या खोपडीची पोरगी. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, म्हणजे काय म्हणायचे काकू? त्यावर शशिकला म्हणू लागते, ऐक, त्या गार्गीने सगळं प्लॅनिंग अगदी ठरवून केलंय आधीपासनंच. कारण तिला माहिती आहे, तिने जरी परी म्हणून स्वतःला जेलमध्ये टाकलं, सगळे गुन्हे कबूल केले, तरी रायाला सत्य जेव्हा कळलं ना की गार्गीने हे सगळं त्याच्या सुखासाठी केलंय, तेव्हा राया काही चैन बसणार आहे? राया खऱ्या किलरला शोधणार, मग त्याला जेलमध्ये टाकणार आणि गार्गीला बरोबर बाहेर काढणार. हे सगळं तिला माहिती होतं. म्हणूनच तिने हे पाऊल उचललंय आणि बरोबर रायाला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी हा डाव टाकलाय. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, एवढा विचार तिच्या डोक्यात कुठनं येतो? त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागते, येतो नाही, येणारच. उलट्या खोपडीची ती. अगं तुला आणि रायाला वेगळं करण्यासाठी ती काय काय करू शकते ना, याचा अंदाज मला चांगलाच लागलाय. त्यामुळे मंजिरी, आता चैन बसून उपयोग नाही. आता त्या गार्गीला उत्तर द्यायची वेळ आली. आता तिला उत्तर दिलंच पाहिजे. असा आता विचार शशिकला आणि मंजिरीचा चालू असतो. तर इकडे आता जो तो वेडा माणूस असतो ना, तो हॉस्पिटलमधनं पळालेला असतो. धावतच आता एका टपरीजवळ येतो. तिथे आता जारमध्ये पाणी असतं. पटकन त्या जारचा नळ सुरू करतो आणि आपला चेहरा धुतो, पाणी पितो. तो खूप घाबरलेला असतो, सैरावैरा पळत असतो. त्याला कसली तरी भीती वाटत असते. नाही 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 नाही, मी आता लपून बसणार आहे, मी कुणालाच सापडणार नाही, असे म्हणताच आता तो लगेच बाजूला जी झाडं झुडपं असतात ना, त्याच्या पाठीमागे लपून बसतो. त्याच वेळेस आता त्या टपरीजवळ जय आणि राया येतात. आता लगेच मोबाईलमध्ये त्या वेड्या माणसाचा फोटो दाखवत आता जय आणि राया चौकशी करत असतात, याला कुठे बघितलंय का? पण सगळे आता नकारच देत असतात. तेव्हा राया म्हणू लागतो, जय, अरे कुठे शोधायचं या वेड्याला? कुठे गेला असेल? आपल्याला लवकरात लवकर शोधणं गरजेचं आहे, नाहीतर त्याचा खून होणं निश्चित. त्यावर जय म्हणू लागतो, राया, अरे तो वेडा आहे, याचा अर्थ तो मंदिरात जाईल किंवा मग रस्त्यावर फिरत असेल. आपल्याला तिकडे जाऊन शोधावं लागेल. तेव्हा राया म्हणू लागतो, ठीक आहे जय, आधी मंदिरात जाऊया. राया आणि जय निघालेले असतानाच पटकन आता झोडपाच्या बाहेर तो व्यक्ती येतो. आता मात्र लगेच रायाचं लक्ष तिकडे जातं. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, जय, अरे हा तर तोच वेडा माणूस आहे. आता जय आणि राया पटकन त्याला पकडायला जातात. जयने त्याला घट्ट पकडलेलं असतं. त्याच वेळेस तो वेडा म्हणू लागतो, ए सोड मला, सोड, नाहीतर मी तुला हाणेन, मारेन मी. आता लगेच तो वेडा माणूस जयच्या हाताला असा चावतो ना, जयचा हात सुटलेला असतो. आता मात्र लगेच तो पळ काढू लागतो. त्याच वेळेस राय म्हणू लागतो, ए थांब, आम्ही तुझ्या भल्यासाठी तुझ्याकडे आलोय, आम्ही तुला हॉस्पिटलला नेणार नाही, तुला काहीच करणार नाही. तेव्हा तो वेडा म्हणू लागतो, ए दूर राहा, माझ्या हातात दगड आहे. त्याच्या हातात मोठा दगड असतो, डोक्यात हाणे ना, दूर राहा. आता मात्र लगेच तो दगड रायाच्या अंगावरती फेकतच तो वेडा पळू लागतो. सगळे लोक आजूबाजूचे जमलेले असतात. आता जय आणि राया त्याच्या पाठोपाठ त्याला पकडण्यासाठी धावतच जाऊ लागतात. तेव्हा तो वेडा म्हणत असतो, नाही नाही नाही, मी यांच्या हाती नाही लागणार, मला हे हॉस्पिटलला नेतील, इंजेक्शन देतील, नाही नाही नाही, मी नाही जाणार, मी पळणार, असे म्हणत तो आता पळत असतो. त्याच वेळेस आता समोरनं चाकू घेऊन आता ती परी आलेली असते. आता मात्र तो वेडा माणूस त्याच्याच धुंदीत विचार करत असतानाच परीने मात्र आता डाव साडलेला असतो. त्याच्या पोटात जोरात चाकूने वार केलेले असतात आणि आता त्याच्या हातावरती री हे अक्षर नाव करून ती परी तिकडनं गायब होते. आता जोराचा त्या वेड्या माणसाचा ओरडण्याचा आवाज येतो. तेव्हा जय म्हणू लागतो, राया, अरे इकडच्या दिशेने कसला तरी आवाज येतोय. आता राया आणि जय पटकन त्या वेड्या माणसाजवळ येतात, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला असतो. सगळे आजूबाजूचे लोक जमलेले असतात, घाबरलेले असतात. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, जय, आता हा गेला रे, पण आता काय हिंट असेल? आपल्याला तर काहीच हाती लागत नाही. आपण याचा जीव वाचवण्यासाठी याच्या पाठीमागे धावत होतो, पण याने ऐकलं नाही आणि स्वतःचा जीव गमावून बसला. आता कसा पुरावा शोधायचा? त्याच वेळेस आता जयचं लक्ष त्याच्या पायाजवळ जातं. पायाजवळ एक चिठ्ठी ठेवलेली असते. आता जय पटकन ती चिठ्ठी उचलतो. राया, अरे हे बघ, यात एक चिठ्ठी आहे. त्यावर राया आता ती चिठ्ठी उघडून वाचू लागतो. वाह विशाल भोसले, तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. वाह, तू या केसचा चांगलाच शोध घेण्याचं ठरवलंय, अगदी तळापर्यंत पोचलाय. पण विशाल भोसले, प्रत्येक वेळेस तू मातीच खाल्ली, दरवेळेस तू माझ्या मागे एक पाऊल मागेच असतो. त्यामुळे तुला काही हिंट भेटणार नाही, तू माझ्यापर्यंत पोचूच शकत नाही. आणि हो, हा खेळ संपला नाही आहे,
आत्ता तर कुठे हा खेळ रंगलाय, त्यामुळे अजून खूप पुढे जायचे मला आणि असे अनेक खून करायचे. त्यामुळे तुला तर मी शोधूनही सापडणार नाही. पण ठीक आहे, तुझे प्रयत्न बघून मला असं वाटलं की तुला एखादी हिंट द्यावी. म्हणून ऐक, पुढचा खून आता कुणाचा होणार आहे याचा क्लू मी तुला देते. पुढचा खून होणार आहे तो म्हणजे गार्गीचा. आता गार्गीचाच नंबर असणार आहे आणि तिचा खून मी करणार. आता मात्र हे वाचताच रायाला धक्का बसतो. काय? गार्गीचा खून? आता काही करून गार्गीला वाचवायचं हे रायाने ठरवलेलं असतं. राया आता कसं त्या किलरला पकडणार आणि त्यानंतर पुढे काय काय होणार हे आपल्याला लवकरच कळेल. तर त्यानंतर पुढील भागामध्ये रायाला वरती भेटलेली असते. तेव्हा जे मला तो वा राया, पुन्हा एकदा पंढरपुराचा राया जागा झाला बरं का. आता बघूया किती कैदी तुझ्या चपाटात येतात. त्यावर लगेच आता राया मला लागतो, आता तर माझाच वादा असणार आणि राया आता एकेकाची चांगलीच जिरवणार. सुट्टी नाही तर कुट्टी करणार. मंजिरीला खूपच आनंद झालेला असतो. पण मात्र आता पुढे काय होणार, गार्गी जेलच्या बाहेर कशी येणार, कशी पकडली जाणार परी, हे सगळं आपण बघूया. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.